इथे व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या दीपाली मॅम यांनी भरपूर पाठपुरावा करून मला इथे येण्यासाठी भाग पाडलेला आहे आणि कल्याण खरात सर प्लस आजचा हा कार्यक्रम खूप छान पार पडावा याच्यासाठी मेहनत घेत असणारे सर्वच जण आणि अर्थातच ज्ञानेश्वर म्हणतात तसं वक्ता तो वक्ताची नोहे श्रोते विना तुम्ही आहात म्हणून माझ्या बोलण्याला अर्थ आहे म्हणून आपण सगळेजण. मनोज मुंतशीर हे नाव कदाचित तुम्हाला माहीत असेल. अगदी साधा त्यांचा परिचय द्यायचा तर बाहुबली 2 पाहिला त्याचे डायलॉग्स त्यांनी लिहिलेत. ते स्क्रीन प्ले रायटर सुद्धा आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळी गाणी जी खूप प्रसिद्ध झालेली आहेत. आता लगेच मला नाही आठवणार कोणती गाणी पण ती सगळी गाणी त्यांनी लिहिलेली आहेत आणि कधी तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघा त्यांचं ऐकण्यासारखं असतं. आता माझं बोलणं तुम्हाला ऐकण्यासारखं येत आहे का? हां त्यांचं ऐकण्यासारखं आहे पण मला वाटलं मध्ये काहीतरी डिस्टर्ब झालाय. तर या मनोज मुंतशीर यांचं खूप स्ट्रगल कारण अशा कोणत्या तरी इंडस्ट्रीमध्ये जावं की जिथे पोटा पाण्याचा व्यवसाय व्यवस्थित चालेल याची गॅरंटी नाही हे आईवडिलांना मान्य नव्हतंच तरी सुद्धा ते मुंबईमध्ये आले. त्यांचा सगळा स्ट्रगल चालू झाला. मग स्ट्रगलमध्ये कधी खाण्यासाठी मिळायचं कधी मिळायचं नाही. घरचं अन्न जे ताट भरून असायचं ते तर मिळायचंच नाही अजिबात. आणि एकदा असंच खूप दिवसांपासून ते उपाशी असल्यासारखे होते. थोडंफार काहीतरी त्यांना खायला मिळत होतं आणि त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याच तिथले एक नातेवाईक इथे राहत आहेत आणि आपण जर बरोबर जेवणाच्या वेळेला तिथे गेलं तर आपलं जे खाणं आहे ते खाणं आपल्याला ताट भरून व्यवस्थित मिळणार. म्हणून त्यांनी कसेबसे पैसे ॲडजस्ट केले. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जे काही लागणार होते ट्रॅव्हलिंगसाठी ते पैसे ॲडजस्ट करून ते तिथे गेले. त्यांच्या अपेक्षेनुसार थोड्याच वेळात स्वयंपाक सुरू होणार होता. हे इथे गप्पा मारत बसले होते आणि स्वयंपाकाचा अगदी मस्त घमघमाट त्यांना येत होता. नंतर मग त्यांचं घड्याळाकडे लक्ष की आता जेवणाची वेळ होते. आता यांच्यासोबत आपल्याला सुद्धा जेवणासाठी बोलवलं जाईल कारण आपण जनरली तसं करतो ना की घरी कोणी आलंच असेल तर दोघांच्या याच्यामध्ये तिसऱ्याचा काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं तुम्ही खा थोडंसं आम्ही खा असं करता येतं. आणि जेव्हा की हा अगोदर जाऊन बसलाय तर आपल्या गावाकडचं आहे म्हणून त्याच्यासाठी मुद्दाम बनवणं थोडंसं वाढीव स्वयंपाक बनवणं करता आलं असतं. तर याच्या डोक्यात ते सगळं होतं. नंतर ताटं लावण्याचा पण आवाज यायला लागला आणि आता तर भूक त्यांची अधिक त्यांना भूक लागल्याची जाणीव झाली. एवढा सगळा घमघमाट ताटं सगळे मांडले जात आहेत. आता थोड्याच वेळात आपल्याला सुग्रास जेवण मिळणार. आणि तिथल्या त्या माणसानं लगेच सांगितलं आता जेवणाची वेळ झाली आहे आम्हाला जेवायचं आहे तू आता निघू शकतोस. काय वाटलं असेल? जेवण मिळावं म्हणून ट्रॅव्हलिंगचे पैसे ॲडजस्ट करून तिथपर्यंत पोहोचले. जस्ट इमॅजिन करा त्यांच्या भूमिकेमध्ये जाऊन इमॅजिन करण्याचा प्रयत्न करा की भूक जबरदस्त लागली. एवढा खमंग वास येतोय आपल्या त्या अन्नाचा जे आपण घरी जेवत होतो तसं सगळं बनवलं जातंय. ताटं मांडले जातात. काही सेकंदात मला ते खाण्यासाठी मिळणार आहे आणि सांगितलं जातं की तू निघ आता. तो त्यांचा दिवस त्याच्या पुढचे काही दिवस त्यांचे अतिशय वाईट गेले. हा एक अनुभव मला तुमच्याशी शेअर करायचा होता. भुकेपेक्षाही खूप जास्त महत्त्वाची असते तहान. कारण एक वेळ भूक तरी आपल्याला थांबवता येऊ शकते पण तहान थांबवता येत नाहीच. माझा स्वतःचा अनुभव सांगते. कुठेतरी ग्रामीण भागात दूरवर मी त्याच्यासाठी स्पॉट इन्स्पेक्शनसाठी गेलेली होते. भरपूर तिथं शेतांनी फिरावं लागलं. म्हणजे खेड्यातले लोक खरंच खूप चांगले असतात. ते प्रत्येक वेळेस पाणी वगैरे सगळं ऑफर करतात पण ते नेमकं काय झालेलं असतं की पाणी ऑफर करताना पाणी जेव्हा आपल्यासमोर येतं ते बोट आतमध्ये घातलेला तो ग्लास असला की मग ते नको वाटतं. त्याच्यामुळे नाही मला तहान नाही लागली मला तहान नाही लागली. तहान खूप लागलेली. उंच होतं फिरावं लागत होतं तिथे सगळं आणि ॲक्च्युली मला लहानपणापासूनच भरपूर पाणी लागतं. अशा परिस्थितीमध्ये पाणी मला तिथे पिता येत नाहीये. मी स्वतःला कसं बसं कन्व्हिन्स करते की आपण आता गाडीमध्ये गेल्यानंतर आपल्याला गाडीत पाणी आहे ते आपल्याला व्यवस्थितरित्या पिता येणार आहे. आणि सगळं कसं बसं नंतर माझ्या लक्षात यायला लागलं की तहान मला इतकी लागली की आता चिडचिड व्हायला माझी सुरुवात झाली आहे. तरीसुद्धा दौरा इनकम्प्लीट करून परत जाणं शक्य नव्हतं. तिथे जे काही करायचं ते मी स्वतःला शांत ठेवत केलं
आणि आता मी त्याच यानं की आता जस्ट मी थोड्या वेळात गाडीपर्यंत पोहोचणार आहे, गाडीतली बॉटल काढून मी पाणी पिणार आहे, गाडीमध्ये एक पाय टाकता क्षणी लगेच मी तिथली बॉटल घेण्याचा प्रयत्न केला आणि ड्रायव्हरने सांगितलं आज बॉटल घरीच विसरली. आणि मग मी जे म्हटलं ना, मनोज मुंतशीरचं जेवायला न मिळणं इतकं असोसिएट मी करू शकते, कारण हा तहानेचा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि मग कुठेतरी दुकानं भरपूर लागले ऑन द वे, पण जिथे पाणी मिळेल असं दुकान खूप उशिरा लागलं. योगायोगाने तिथं छान थंडगार, मला थंडगार पाणी नाही आवडत, नॉर्मल टेम्परेचरचं आवडतं, पण ते इतकी सगळी तहानलेली होते की थंडगार पाणी मागवलं. आणि जेव्हा पहिला घोट घशाच्या आत गेला, इतकं सुख वाटलं की जगामध्ये तहान लागल्यानंतर पाणी मिळणं आणि जबरदस्त भूक लागल्यानंतर जेवण मिळणं, याच्या इतका आनंद जगात कुठलाच नाही, याची मला जाणीव झाली. म्हणजे मी आता तुम्हाला सांगते तर जस्ट मी अनुभव करू शकते की तो एक घोट जाताना मला किती छान वाटत होतं. आणि याच तुलनेमध्ये आता सांगावंसं वाटतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा छोटे होते, शाळेमध्ये वर्गाच्या बाहेर बसावं लागायचं वगैरे ते आपल्याला माहीत आहे. त्यांना एकदा विचारण्यात आलं होतं की पृथ्वीपासून कोणता ग्रह सगळ्यात दूर आहे, आणि त्यांनी सांगितलं त्या ग्रहाचं तर मला माहीत नाही, पण मला हे माहीत आहे की माझ्यापासून माझ्या शाळेतला कोपऱ्यातला तो माठ सगळ्यात जास्त दूर आहे. किती वाईट ना. म्हणजे एक दिवस काही तास तहान सहन करणं केवढा प्रचंड त्रास आहे आणि केवढा कासावीस जीव होतो, हे स्वतः जेव्हा मी अनुभवलेलं होतं तेव्हा मग त्या शब्दांचा अर्थ सुद्धा व्यवस्थित कळायला लागला की बाप रे, पाणी प्यायला न मिळणं, प्रचंड तहान लागलेली आहे, पण कोणीतरी त्या विहिरीतून पाणी काढून माझ्या ओंजळीत ओतणारं नाही. पाणी मला तिथे दिसतंय पण मला पिता येत नाही. आज मी शाळेमध्ये गेलो आहे पण तो शाळेतला शिपाई हजर नाही जो मला जेवताना पाणी द्यायचा किंवा तहान लागल्यावर पाणी द्यायचा, तर तो शिपाई आज हजर नाही. म्हणून आज तहानेनं व्याकुळ जरी झालो असलो तरी मला शिक्षण घ्यायचं आहे. ही बाबासाहेबांची जबरदस्त कमिटमेंट होती त्यांच्या शिकते. आणि हे सगळं असताना आता आपल्याला खरंच जाणवतं किंवा आता आपल्या लक्षात येईल की स्ट्रगल एवढा जबरदस्त स्ट्रगल या माणसाचा खरंच कसा असेल आणि कोण सगळ्या स्ट्रगलमधून ते पुढे गेले असतील. वर्गाच्या बाहेर तर बसावं लागतच आहे, वर्गामध्ये कोणत्याही प्रकारचं इंटरफेअर करता येत नाही. उत्तर वर्गाच्या आतल्या मुलांना आले नाही हे हात वर करतायत, पण यांना उत्तर देऊ दिलं जात नाही. कुठेतरी लहान मूल ते, त्या लहानपणातून आपण विचार केला पाहिजे. लहान मूल ते, बाकीच्यांना उत्तर येत नाही पण मला येतंय ना, मला विचारा ना. तेव्हा त्या छोट्या मुलाला सांगितलं जातं की वर्गाच्या बाहेर का असे ना पण तुला आम्ही बसू देतोय हे नशीब समज, उत्तर देण्याचा विषय पुन्हा काढायचा नाही. त्या छोट्या मुलाच्या मानसिकतेमधून बघा की त्याला काय वाटत असेल. जेव्हा मधली सुट्टी होते, सगळेजण खेळीमिळीनं वर्गामध्ये धांगडधिंगा करत दंगामस्ती करत जेवण सुरू करतात, तेव्हा ह्या छोट्या भीमरावाला भिंतीकडे तोंड करून जे काही डब्यामध्ये आहे ते एक एक घास खावा लागतोय. पाणी मिळेल का याची गॅरंटी नाही, शिपाई असेल तर मिळेल, ते त्या शिपायाच्या मनावर आहे पाणी यांना कधी द्यायचं ते. आणि यांनी तरी सुद्धा सहन करत राहायचं आहे, तरी सुद्धा त्यांना शिक्षण घ्यायचं आहे. एक सिच्युएशन शेवटी ह्या छोट्या भीमरावांच्या आयुष्यात अशी आली की ते इतके उद्विग्न झाले की हे काय माझं आयुष्य, हे सगळं असं चालू आहे तर मला का शिकायचंय, मला नाही जायचं शाळेमध्ये, हे असं सगळं होतंय. त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं की मला इतक्या पद्धतीनं अशी वागणूक दिली जाते, तहानेनं मी कासावीस होतोय, कोणी माझ्याशी बोलत नाही, मला ऐकावं लागतंय नुसतं तेही बाहेरून, आणि त्याच्यामुळे मला शाळेत नाही जायचं. आई वडील ते सांगतात मुलांना, ते पण किती महत्त्वाचं असतं. पॅरेंट्स आहेतच, तुम्ही सुद्धा तुमच्या लेकरांना तसंच वाढवलं असणार. तेव्हा रामजी आंबेडकरांनी ह्या छोट्या भीमरावला सांगितलं, तुला तेच तर बदलायचं आहे, शिकायचं आहे. हे सगळं
पिढ्या तर शिकताच येत नाही, तुला किमान वर्गाच्या बाहेर बसण्याची परवानगी तरी दिली जात आहे, त्याच्यामुळे तुला शिकायचंच आहे, कारण हे सगळं तुला बदलायचं आहे. आणि त्याच्यानंतर कधीच भीमरावांच्या डोक्यात विचार नाही आला की हे सगळं मला खूप त्रासदायक होतंय आणि मी खरंच हे सोडून देऊ का. कधीच तो विचार त्यांच्या डोक्यात आला नाही. जेव्हा तालुक्याला परीक्षा होती म्हणून रामजी आंबेडकर ह्या छोट्या भीमरावला घेऊन गेलेले होते. भीमराव परीक्षा देण्यासाठी जायचे. घरी आल्यानंतर लगेच रामजी आंबेडकर त्यांना जेवण वाढायचे, त्यांनी बनवलेलं असायचं. आणि प्रत्येक वेळेस हे भीमराव म्हणायचे की तुम्ही पण जेवा ना माझ्यासोबत. आणि त्याचे वडील म्हणायचे नाही, तू जेवण करून घे, मला सध्या भूक नाही, मी नंतर जेवेन. एकदा असं झालं की का कुणास ठाऊक या भीमरावाला वाटलं की प्रत्येक वेळेस वडील कधी जेवतच नाही माझ्यासोबत, आता मात्र त्यांना आपण सोबत जेवायला घेऊया. म्हणून त्यांनी नाही आज तर तुम्ही माझ्यासोबतच जेवण करा. म्हणून ते भाकरीचं टोपलं जेव्हा उघडलं तेव्हा लक्षात आलं एक छोटासा कण सुद्धा भाकरीचा त्या टोपल्यात शिल्लक नाही. भीमरावांनी विचारलं, दरवेळेस तुम्ही मला म्हणता की तुझं जेवण होऊ दे, मी नंतर जेवण करेन, तेव्हा प्रत्येक वेळेस परिस्थिती अशीच असते का? तुमचं पोट भरत नाही आणि तरी सुद्धा तुम्ही मला खाऊ घालताय, तरी सुद्धा तुम्ही एवढं सगळं कष्ट सहन करताय. तेव्हा रामजी आंबेडकरांनी दिलेलं उत्तर पुन्हा त्यांनी आयुष्यभर लक्षात ठेवलं. रामजी आंबेडकर असं म्हणाले की तू जेव्हा खूप मोठा होशील, आपल्या समाजासाठी खूप भरपूर काही केलेलं असेल, तेव्हा खऱ्या अर्थानं माझं पोट भरेल. हे सगळं त्यांच्या डोक्यात होतं. म्हणून कितीही त्रास सहन करावा लागला. आपण ना म्हणजे प्रश्नाची उत्तरं देताना सुद्धा किंवा पुस्तकांमधलं वाचताना सुद्धा जस्ट आपल्यासाठी ते कदाचित शब्द असतील की खूप संघर्षातून त्यांनी हे केलं, त्यांना खूप स्ट्रगल करावा लागला, समाजाचा त्यांच्यावर खूप रोष होता. पण आता लक्षात घ्यायला हवं की हे फक्त शब्द नाहीत. जसं मी मनोज मुंतशीरचं उदाहरण दिलं, माझं स्वतःचं तहानेचं उदाहरण दिलं, त्या एम्पथीमधून जाऊन जर पाहिलं, फक्त अशा ठिकाणी सिंपथी उपयोगाची नसते, एम्पथीमध्ये जाऊन जर पाहिलं तर लक्षात येतं की माय गॉड, त्यांनी खरंच काय काय सहन केलंय. आणि इतकं सगळं करूनही लोकांसाठी ते प्रयत्न करत राहिले, इतरांसाठी ते झगडत राहिले, म्हणून ते महामानव झाले. आणि आपला संघर्ष फक्त आपल्यापुरता, आपल्या कुटुंबापुरता किंवा अगदी साधा कुठेतरी असतो, म्हणून कदाचित पुढच्या 3-4 पिढ्यांनंतरही आपले वारसदार आपले नावं विसरून जातील, पण ह्या महामानवाचं नाव अजूनही कित्येक पिढ्या किंवा चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत त्यांचं नाव डेफिनेटली राहणार आहे. इतका संघर्ष त्यांनी केला. तो संघर्ष त्यांचा स्वतःसाठी नव्हता, फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी नव्हता, तर तो सगळा संघर्ष त्यांचा समाजासाठी होता. ते फॉरेनमध्ये गेले, फॉरेनमध्ये जाऊन शिकले. शिकण्याची तळमळ त्यांची एवढी जास्त, आपल्याला एक पदवी घेता घेता नाकी नऊ येतात. त्यांनी 35 पदव्या घेतल्या. 9 भाषांचे ते जाणकार आहेत. भाषेंचे जाणकार याचा काय अर्थ? व्यवस्थित तुम्हाला त्या भाषेमध्ये कॉन्व्हर्सेशन करता आलं पाहिजे. तुमच्यासमोर फॉर्म दिला, कोणकोणत्या भाषा माहीत आहेत, तर येस, मराठी माहीत आहे, हिंदी माहीत आहे, इंग्लिश माहीत आहे, आपण तिन्हीलाही टिक करून टाकू. पण 1-1.5 तास कुणाशी हिंदीमध्ये कॉन्व्हर्सेशन करू शकतो का? 1-1.5 तास कुणाशी इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन करू शकतो का? कॉन्व्हर्सेशन करता येणं, ते लिहिता येणं, प्लस इतरांनी जे काही बोललं ते व्यवस्थितरित्या आकलन करता येणं, या 3 क्रायटेरियावर ती भाषा खरंच अवगत आहे का, त्या भाषेचे जाणकार खरंच आहेत का, हे मापलं जातं. आणि बाबासाहेब जे एकाच लाईफमध्ये माणसानं काय काय करावं, केवढं जबरदस्त पोटेन्शियल. 9 भाषांचे ते जाणकार होते. जाणकार म्हणजे फक्त आपलं टिकमार्क करण्यापुरते नाही, पण ते जेव्हा कॉन्व्हर्सेशन त्यांचं चालू होतं तेव्हा ती समोरची व्यक्ती ती पण खूप मोठीच व्यक्ती, पण त्यांचं कौटुंबिक पार्श्वभूमी अशी होती की संस्कृत त्यांना येणारच, कारण ते ऑलरेडी त्याच समाजातून पुढे आले आहेत. बाबासाहेबांसाठी संस्कृत हे त्यांना काही माहीत नाही, त्यांच्यासाठी ती परकी भाषा असल्यासारखी आहे. पण त्या 9 भाषांमध्ये संस्कृत सुद्धा ते इतक्या उत्तमरित्या शिकलेले होते. ह्या दोघांचंही कम्युनिकेशन संस्कृत भाषेतून चाललं होतं, अस्खलित संस्कृत भाषेतून. 10वी पर्यंत हिंदीच्या ऐवजी माझं स्वतःचं संस्कृत होतं, पण मी ते आउट ऑफ मार्क मिळतात, पर्सेंटेज वाढतं म्हणून घेतलेलं होतं.
जे धड्यांमध्ये लिहिलंय त्या प्रश्नांचे उत्तर मला देता येत होते. धड्यांमध्ये काय लिहिलं ते मला समजत होतं, धड्यांपुरतं मला ते लिहिता येत होतं. पण 5 मिनिटाचं कॉन्व्हर्सेशन संस्कृतमध्ये कर म्हटलं तर नाही येत. कारण जाणकार ॲज सच कॅटेगरीमध्ये मी अजिबात गेलेली नाही. पण एकाच आयुष्यामध्ये 35 पदव्या घ्याव्यात, 9 भाषेचं जाणकार असावं, आणि तेही ज्या सिलेबससाठी बाकीच्या सगळ्यांना 7 वर्ष लागतात ते त्यांनी 2.5 वर्षामध्ये कंप्लीट करावं. PhD सुद्धा करावं वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये, एक कुठे इंग्लंडला विद्यापीठ, एक कुठे अमेरिकेमध्ये विद्यापीठ, तिथल्या सगळ्या पदव्या घ्याव्यात. केवढं जबरदस्त आहे की नाही. त्या एम्पथीमधून बघितलं तर लक्षात येतं. मी पुन्हा तेच वाक्य म्हणेन की एक पदवी घेताना आपल्याला नाकी 9 येतात, कधी एकदाची ही परीक्षा संपते मला पुढे जाता येतं हा विचार आपल्या डोक्यात असतो. आणि बाबासाहेब पुन्हा जे करतील त्याच्यामध्ये एक्सलंटच करतील. बरं, तिथून आल्यानंतर शाहू महाराज, आपल्याला तोही प्रसंग माहीत असेल की ह्या माणसाचा ज्ञानाचा आवाका एवढा मोठा की शाहू महाराज मुंबईला त्यांच्या घरी स्वतः भेटायला गेले. त्यांना पाहिल्यानंतर बाबासाहेब लगेच म्हणाले की अरे तुम्ही संस्थानचे राजे, माझ्याकडे येण्याच्या ऐवजी तुम्ही मला सांगायचं, मी तुमच्याकडे आलो असतो. ही मोठी लोक मनानंही किती मोठी असतात हे पण लक्षात घेण्यासारखे. इथे थोडंसं मोठ्या पोस्टवर गेलं तर केवढा इगो येतो हे कदाचित तुम्ही बाहेर गेल्यानंतर व्यवस्थितरित्या अनुभवू शकालच. आणि आय होप की तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये जाणार नाही, इगोइस्टिक कॅटेगरीमध्ये अजिबात आपण जायचं नाही. डाऊन टू अर्थ असणं हे आपल्यासाठी सुद्धा खूप चांगलं असतं. का चांगलं असतं त्याच्याबद्दल आपण नंतर कधीतरी बोलूया. सो राजर्षी शाहू महाराजांचं मोठेपण सुद्धा आपण बघितलं पाहिजे. जेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणाले की तुम्ही एका संस्थानचे राजे, तुम्ही का इथे आलात, मला बोलवून घ्यायचं होतं, मी तुमच्याकडे आलो असतो, तेव्हा शाहू महाराजांचं उत्तर असं होतं, मी फक्त एका संस्थानचा राजा आहे, तुम्ही मात्र ज्ञानाचे राजे आहात. शाहू महाराजांनी ही पण तयारी दाखवली होती की तुम्ही एवढं तुमचं मोठं नेतृत्व आहे, एवढं महान काम तुम्ही करत आहात की तुमच्या सबऑर्डिनेशन मध्ये मी सुद्धा काम करायला तयार आहे. शाहू महाराज म्हणतात, एका संस्थांचा राजा म्हणतो आहे. त्यांचं मोठेपण तेवढंच आहे. आणि बाबासाहेबांचंही मोठेपण किती आहे की ज्याला एका संस्थांच्या राजाने असं सांगावं. जेव्हा त्यांचं काम पाहिलं तेव्हा माणगावच्या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी सगळ्यांना सांगितलं की आता तुम्हाला तुमचा नेता मिळाला आहे आणि या नेत्याच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला खरोखर माणसासारखं जगण्याचे अधिकार डेफिनेटली मिळतील. आणि पुढे अर्थात तेच सगळं झालं. हे सगळं होत असताना त्यांना प्रॉब्लेम काही आले नाही असं आहे का? अजिबात नाही. प्रॉब्लेम भरपूर आले. पण मी जे म्हणते ना की ते स्वतःसाठी जगले नाही, त्यांचं सगळं इतरांसाठी होतं. ॲक्च्युली त्यांनी एवढ्या 35 पदव्या घेतलेल्या आहेत. आपल्याला माहीत असेल कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांचा 35 फुटी पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या खाली लिहिलेलं आहे की विजडमचं एक अतिशय उत्तम उदाहरण. हे तिकडच्या विद्यापीठात लिहिलंय. इतकंच नाही तर बाबासाहेबांची जयंती फक्त आपल्याकडे साजरी केली जाते असं नाही, तर कितीतरी देशांमध्ये ती साजरी केली जाते आणि अशीच मोठ्या उत्सवासारखीच साजरी केली जाते जी आपण इथे बघत आहोत त्याच रीतीनं. एवढं सगळं असतानाही, एवढ्या पदव्या असताना, पुन्हा एवढ्या भाषांचे जाणकार असताना त्यांना फॉरेनमध्ये कुठेही नोकरी लागू शकली असती. डॉलरमध्ये त्यांनी कितीही कमवले असते. पण ते पुन्हा भारतामध्येच आले. सयाजीराव गायकवाडांनी त्यांना जी स्कॉलरशिप दिलेली होती त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट असा होता की तुम्ही शिक्षण घेऊन परत आल्यानंतर आमच्याकडे जॉब केला पाहिजे. सो त्या कराराप्रमाणे ते परत आले. सयाजीराव गायकवाडांकडे त्यांची नोकरी सुरू झाली. एवढा उच्च विद्याविभूषित मनुष्य, एवढा ब्रिलियंट मनुष्य, तो त्या सयाजीराव गायकवाडांच्या पदरी चाकरी करतो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ते सगळ्यांसाठी चहा येतो, यांना कोणीही चहा आणून देत नाही. हे बेल वाजवतात पाणी मागवण्यासाठी, तो दारावरचा शिपाई अजिबात येत नाही. जेव्हा काही फाईल मागवण्याचं काम पडतं तेव्हा तो दारावरचा शिपाई, कारण तो सवर्ण आहे,
म्हणून तो ती फाईल त्यांच्या टेबलवर नेऊन ठेवत नाही, तर हा फाईल अशी फेकून देतो. विचार करू शकतो आपण त्या माणसाला त्या परिस्थितीत काय वाटत असेल. एवढा मी ज्ञानी आहे, सगळ्यांनी त्यांना नावाजलेलं आहे, एवढं ज्ञान त्यांनी प्राप्त केलेलं आहे, त्याच देशातल्या आपल्याच बांधवांची सोय व्हावी, त्यांचं भलं करता यावं याच्यासाठी ते भारतात परत आलेले आहे आणि त्यांच्याशी अशा रीतीनं वागलं जात आहे. यातलं अगदी 1% जरी आपल्या बाबतीत झालं असतं तर काय झालं असतं? किंवा आताही आपण बघतोय, मला नाही राहायचं इथे सगळं हे खराब आहे, ते खराब आहे, ते खराब आहे, मी फॉरेनला जाऊन नोकरी करेन. यांना तर कधीही करता आलं असतं. यांचं तर तिथे सगळ्यांनी अगदी पायघड्या घालून स्वागत केलं असतं की एवढा मोठा विचारवंत मनुष्य आपल्या देशाला मिळतो आहे, आपल्या देशासाठी काम करायला मिळतो आहे. त्यांचं खूप मोठं स्वागत झालं असतं. पण तरी सुद्धा माझ्या बांधवांना बघायचं आहे म्हणून ते परत येतात. जेव्हा ते 16, 18 तास फॉरेनमध्ये ग्रंथालयात बसून अभ्यास करायचे, सुरुवातीला ते काहीतरी कोरडा खाऊन यायचे की मध्ये भूक लागल्यानंतर खाण्यासाठी, पण ग्रंथपालानं त्याच्यावरही बंदी आणली की ग्रंथालयात खाणं अलाउड नाही. मग सकाळीच काहीतरी खाऊन यायचे. इतका पूर्ण वेळ ते ग्रंथालयात अभ्यास करत असायचे. शेवटी न राहून एक दिवस ग्रंथपालानं स्वतःच विचारलं की हा सगळा अभ्यास तुम्ही करताय, अजिबात तहान भूक सगळी विसरून तुम्ही खाण्यासाठी पण कुठे जात नाहीये, तुम्हाला भूक लागत नाही का? आणि एवढं सगळं करत असताना तुम्हाला खचल्यासारखं वाटत नाही का? बाबासाहेबांचं उत्तर असं होतं की मलाही कधी कधी खचल्यासारखं, थकल्यासारखं वाटतं, पण ज्या क्षणी मला असं वाटतं त्याच क्षणी माझ्या डोळ्यासमोर येतो राजर्षी शाहू महाराजांचा चेहरा, माझ्या डोळ्यासमोर येतात माझ्या भारतातल्या सगळ्या बांधवांचे चेहरे जे माझी वाट पाहत आहेत, त्यांचं आयुष्य सुधरेल या आशेवर. या सगळ्यांचं आयुष्य मला सुधरवायचं आहे, म्हणून मला इथे एवढं सगळी मेहनत केलीच पाहिजे आणि तिथे जाऊन सगळं व्यवस्थितरित्या काय करता येईल याचा विचार केलाच पाहिजे. ही जर उमेद असेल तर खरंच काय लेवलचं त्यांनी काम केलेलं आपण बघतोय. तेवढी जिद्द असलीच पाहिजे. आपल्यामध्ये आहे का, किंवा आपण कोणत्या मार्गावर आहोत ह्याच्याबद्दल सुद्धा आपण थोड्या वेळाने बोलूया. कारण जेव्हा आपण कोणतीही जयंती साजरी करतो तेव्हा मला असं वाटतं की आपण तो अंतर्मुख होऊन विचार करण्याचा तो दिवस असतो. मग अगदी 8 मार्च जागतिक महिला दिन असो किंवा अशा रीतीने जयंती दिन असो, त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर आपण चालतो आहोत का हे अंतर्मुख होऊन पाहायचं असतं. सो त्याच्याकडे सुद्धा आपण नंतर जाणारच आहोत. पण सांगण्याचे माझे पुढचे मुद्दे असे आहेत की नॉलेज इज पॉवर असं म्हटलं जातं. खरंच नॉलेज इज पॉवर हे आपल्याला वाक्य माहीत आहे, भरपूर ठिकाणी आपण वाचलेलं आहे. पण जसं मी म्हटलं ना की भूक लागल्यावर अन्न न मिळणं म्हणजे काय, तहान लागल्यावर पाणी न मिळणं म्हणजे काय हे समजलं पाहिजे, जाणवलं पाहिजे स्वतःला. पुन्हा एम्पथी ह्याच शब्दाकडे मी जाईन. तर त्याच रीतीनं नॉलेज इज पॉवर म्हणजे काय हेही तुम्हाला मी सांगू इच्छिते. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हा छोटासा लुई जो होता त्याला अचानक कुठेतरी आवाज खूप जोरजोरात ऐकू आला. म्हणून तो आवाजाच्या दिशेनं गेला तर पाहिलं भरपूर सारी गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये अजून काहीतरी एक वेगळा आवाज येत आहे. म्हणून काय नेमकं चाललंय बघण्यासाठी छोटासाच हा मुलगा त्या गर्दीतून कशीबशी वाट काढून तो सगळ्यात पुढे गेला आणि पुढे जे काही त्यानं घडताना बघितलं, ज्या वेगानं तो पुढे जात होता त्याच्या दुप्पट वेगानं तो मागे निघून गेला. कारण तिथे जे चाललं होतं ते तो पाहूच शकत नव्हता. चाललं काय होतं, एक मनुष्य होता ज्याचे हात पाय बांधलेले होते आणि अतिशय तप्त सळईच्या त्याला डागण्या दिल्या जात होत्या. का? कारण त्याला लांडगा चावला होता आणि हे लांडग्याचं विष त्याच्या शरीरात भिनू नये म्हणून त्या जिथे तो लांडगा चावला म्हणजे एका ठिकाणी नाही चावला ना, भरपूर ठिकाणी चावला. सो त्या अवतीभोवती प्रत्येक ठिकाणी त्या लाल तप्त सळईच्या डागण्या दिल्या जात होत्या आणि तो मनुष्य एवढा त्याला त्रास होतोय, एवढं जबरदस्त त्याला पोळतंय. अगोदरच लांडगा चावलाय त्याचा त्रास, प्लस या डागण्यांचा त्रास, प्लस माझे हातपाय बांधून ठेवलेत, मला निघता येत नाही, मला पळता येत नाही, या हतबलतेतून जी उद्विग्नता आलेली असेल त्याचा त्रास. या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणून इतक्या जोरात ओरडत किंचाळत होता की हा छोटासा लुई अजिबात पाहू शकला नाही.
आल्या पावली तो लगेच तसाच परत फिरला, लगेच वडिलांकडे गेला आणि त्यानं हे जे काही घडलं होतं, जिथे ते घडत होतं ते सगळं सांगितलं आणि हे काय आहे म्हणून विचारलं. आणि वडिलांनी अगदी रुटीनली सांगितलं, कारण लांडगे चावणं, जंगली कुत्रे चावणं तेव्हा अगदी नित्याचं झालेलं होतं. आणि अगदी रुटीनली वडिलांनी सांगितलं तसं, अरे काय असतं, काही माणसं खूप पापं करतात ना, मग त्यांचा मृत्यू जवळ येतो. मग त्यांचा मृत्यू जवळ आला की ती मृत्यू देवता जी असते ती अशी लांडग्याच्या किंवा कुत्र्याच्या रूपामध्ये त्या माणसाला जाऊन चावते. जर त्यानं थोडंफार पुण्य कमवलेलं असेल तर तो वाचतो, नाही तर मरून जातो. समहाऊ बरोबर आहे ना? असंच आहे ना? नाही का? लांडगा किंवा कुत्रा चावल्यावर असंच आहे ना, त्यानं पाप केलेलं असतं म्हणून मृत्यू देवता त्याला चावतो ना, नाही? लुई तो छोटासा होता, पण समहाऊ त्याला वाटलं की ह्यात काहीतरी चुकतंय, हे असं असणार नाही. म्हणून ही लहानपणची घटना त्या लुईच्या डोक्यात एवढं घर करून बसली होती. तो प्रसंग त्याला सतत डोळ्यांसमोर दिसत होता आणि त्याचमुळे त्याचं डोकं एका वेगळ्या ठिकाणी चाललेलं होतं. आणि हा लुई म्हणजेच लुई पाश्चर, ज्यानं रेबीजची लस शोधली. आता तुम्ही का म्हणालात की तसं नसतं म्हणून? मी जेव्हा तुम्हाला, अरे डेप्युटी कलेक्टर सांगते तुम्हाला, त्यानं पाप केलं होतं म्हणून लांडगा चावला होता. का विश्वास नाही ठेवत? तुम्ही विश्वास ठेवणार नाही कारण तुम्हाला त्याचं ज्ञान आहे, बरोबर? तुम्हाला माहित आहे. लगेच तुम्ही नाही म्हणायला लागलात कारण तुम्ही लगेच, मी आणखी तुम्हाला थोडी संधी दिली असती तर तुम्ही मला हे पण उत्तर दिलं असतं की नाही तसं काही झालेलं नाही, त्याला रेबीज झालंय, रेबीजवर अजूनही पर्याय नाहीये म्हणून मग काही लस त्याला देण्यात येत नाहीये म्हणून तो सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. ताबडतोब जर इंजेक्शन्स दिले असते आता जे दिले जातात तर कदाचित प्रॉब्लेम नसता. हे तुम्ही आता मला छाती ठोकपणे सांगू शकता. मी डेप्युटी कलेक्टर आणि तुम्ही विद्यार्थी असताना सुद्धा सांगू शकता का? कारण तुम्हाला ते नॉलेज आहे. सो नॉलेज इज पॉवर, बरोबर? पण तेव्हा होतं ना, तेव्हा सगळेजण त्याच्यावर विश्वास ठेवायचे ना. यस, ठेवायचे. आणि वडिलांनी सुद्धा त्याच सहजपणे सांगितलं होतं की हे असे मरत असतात लोक ज्यांनी पाप केलेले असतात, आणि सगळेजण तेच म्हणत होते. पण समहाऊ ह्या एका मुलाला पटलं नाही म्हणून हा लुई पाश्चर रेबीजची लस त्यानं शोधून काढली. एक काळ असा होता जेव्हा म्हटलं जायचं स्त्रियांना शिक्षण पूर्णतः वर्ज्य आहे, स्त्रियांनी शिक्षण घेणं पूर्णतः निषिद्ध आहे. का निषिद्ध आहे? तेव्हा समजलं जायचं जर स्त्रियांनी किंवा मुलींनी अक्षरं गिरवायला सुरुवात केली, आणि तेव्हा मुलींची लग्न खूप छोट्या छोट्या वयामध्ये व्हायची, सो त्यांना नवरे पण असायचे. सो मुलींनी जर अक्षरं गिरवायला सुरुवात केली तर ह्या अक्षरांच्या अळ्या होतात आणि ह्या अळ्या नवऱ्याच्या आणि मुलांच्या ताटामध्ये जातात, त्यांच्या खाण्यामध्ये जातात. म्हणून मुलींना शिकवायचं नाही. विषयाची परीक्षा कोणी घ्यावी? त्याच्यामुळे बापरे, हे अशा आळ्या बिळ्या काही होत असेल तर कशाला पाहिजे शिक्षण, नको नको नको. पण मग तेव्हाच क्रांतीसूर्य उगवला. महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी सावित्रीबाईंना सोबत घेतलं. त्या सुद्धा लष्कराच्या भाकऱ्या भाजायला मी नाही तुमच्यासोबत तयार, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, मी नाही तुम्हाला साथ देणार असं नाही म्हणाल्या. त्यांची पण जबरदस्त कमिटमेंट होती, त्यांची पण जबरदस्त त्यांचं डिव्होशन होतं. म्हणून शेणा मातीचा दगडाचा सगळा त्रास सहन करत करत त्याही शिकवायला तयार झाल्या. आणि म्हणून आज आम्ही सगळ्याजणी इथे तुम्हाला दिसतोय. तुम्हाला मग ह्या अशाच रीतीनं एक एक पाऊल पुढे जात असताना ही समाजाची सगळी क्रांती होत राहते. महात्मा ज्योतिबा फुले यांना बाबासाहेबांनी गुरु मानलं आणि त्याच्या पुढे त्यांचंही कार्य भरपूर मोठं सुरू झालं. बाबासाहेबांनी ती सुद्धा तरतूद केली की समतेचे अधिकार आपण देत आहोत, पण नंतर यांच्याकडचे हे अधिकार काढून पण घेतले जाऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांनी संविधानामध्ये तरतूद केली की तुम्हाला त्यांचे अधिकार काढून घेता येणार नाहीत. म्हणून आपल्याला एक महिला पंतप्रधान सुद्धा होताना दिसली आणि राष्ट्रपती पदावर दुसरी महिला विराजमान होताना सुद्धा
दिसली, कारण संविधानिक तरतूद करून ठेवलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही कारणासाठी तुम्ही महिलांना मागे खेचू शकणार नाही. हे सगळं होत असताना आता मला पुन्हा असं वाटतं की जेव्हा जसं महिनं सांगितलं की बाबासाहेब म्हणाले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, मग आताची शिक्षण व्यवस्था मी जेव्हा पाहते, तुमच्यासारखे विद्यार्थी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाते आणि जेव्हा पाहते तेव्हा मला कुठेतरी प्रश्न असा निर्माण होतो की शिक्षण हे वाघिणीचं दूध असेल तर हे वाघिणीचं दूध फक्त नोकरी मिळवण्यापुरतंच कामाला आहे का? अजिबात नाही. जर वाघिणीचं दूध असेल तर तेवढी ताकद, तेवढे विचार आपल्या स्वतःमध्ये निर्माण झाले पाहिजेत. फक्त आपल्याला परीक्षेमध्ये मार्क घ्यायचे आहेत म्हणून अभ्यास करण्याच्या ऐवजी शिक्षणानं जे केलं पाहिजे तेही आपल्या बाबतीमध्ये झालं पाहिजे. शिक्षणानं काय केलं पाहिजे? आपला भावनिक विकास झाला पाहिजे, सामाजिक विकास झाला पाहिजे, सांस्कृतिक विकास झाला पाहिजे. इतरांच्या जर काही वेदना असतील तर त्या आपल्याला समजून घेता आल्या पाहिजे आणि खरंच माणसाशी माणसासारखं कसं वागायचं हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. पण दुर्दैवानं आज हे वाघिणीचं दूध फक्त नोकरी देण्यापुरतंच मर्यादित आपण लोकांनी ठेवलेलं आहे. म्हणजे जे म्हणतात ना की अंडर युटिलाइज जी आहे तशा पद्धतीनं कुठेतरी मला हे वाटतं की शिक्षण एवढं सगळं काही करू शकतं, पण आपण एवढा छोटासा भाग त्याचा वापरतो की तसा त्याचा काही उपयोग होत नाही. जे वाघिणीचं दूध आहे त्याने आपल्यामध्ये केवढी ऊर्जा निर्माण केली पाहिजे, आपल्यामध्ये केवढी हिंमत आणि केवढं धैर्य निर्माण केलं पाहिजे, पण ते करतं का याचा आपण विचार करायला हवा. आणि जेव्हा आपण फक्त सीमित नोकरीपुरतं किंवा मार्कांपुरतंच या शिक्षणाला करतो ना, तेव्हा काय होतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणं गरजेचं वाटतं. मॅम, एका कॉलेजमध्ये मी असंच कार्यक्रमाला गेले होते. कॉलेजची 3rd इयरची विद्यार्थिनी ती होती आणि माझं पुस्तक जे आहे ते व्यक्तिमत्व विकासासाठी सॉफ्ट स्किल्स असं आहे. प्लस मी डेप्युटी कलेक्टर असतानाही अनेक संस्थांमध्ये जाऊन किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जाऊन त्यांना सॉफ्ट स्किलच्या संदर्भात ट्रेनिंगही देत असते. माझ्या बायोडेटामध्ये असं बरंच काही होतं आणि ती मुलगी जेव्हा माझ्याबद्दल परिचय देण्यासाठी उभी राहिली आणि सांगू लागली, बऱ्याच गोष्टी तिनं सांगितल्यानंतर तिनं एक शब्द उच्चारण्याचा प्रयत्न केला. तिला तो उच्चारता 2दा-3दा प्रयत्न केला, उच्चारता नीट आला नाही आणि मग शेवटी तिनं असा उच्चारला की मॅडम ह्या सॉफ्ट स्किल ट्रेनरही आहेत. सॉफ्ट स्किल ट्रेनर, सॉफ्ट स्किल ट्रेनर. मला क्युरिओसिटी की हिचा प्रॉब्लेम इंग्लिशचा आहे का मराठीचा आहे हे एकदा बघायला पाहिजे. मग ती ही अशाच अंतरावर होती. मग आता समजा जणू काही ही तर ती तिथे जाऊन बसली, तिथे मला कागद दिसतं, इथून मला कागद बऱ्यापैकी वाचता येऊ शकतो. आणि तिथे पाहिलं तर देवनागरीमध्ये कदाचित कुणीतरी तिला ते लिहून दिलं असावं किंवा मी जो बायोडेटा पाठवला त्याची प्रिंटआउट घेऊन तिला दिलं असावं, माहीत नाही काय. पण सॉफ्ट स्किल्स हे शब्द देवनागरीमध्ये होते. सॉफ्ट स्किल्स सगळे जोड शब्द ना, वाचायला तिला एवढं अवघड झालं की शेवटी कंटाळून तिनं 3ऱ्या वेळेस सॉफ्ट स्किल वाचलं. त्याच्यानंतर आणखी अशाच एका कॉलेजमध्ये ती विद्यार्थिनी आभार प्रदर्शनासाठी उभी राहिली. तिलाही बहुतेक कुणीतरी लिहून दिलेलं असावं आभार प्रदर्शन कसं करायचं ते, आणि मी इथे ऋण निर्देशनासाठी उभी आहे हे तिला म्हणायचं होतं. या ऋण निर्देशन शब्दाजवळच ती इतक्यांदा अटकली की शेवटी तिनं ते काय शब्द उच्चारला मी आता उच्चारून दाखवू पण शकत नाही, असा वेगळाच काहीतरी उच्चार तिचा केला. ही कॉलेजची 3rd इयरची विद्यार्थिनी, पहिली सुद्धा दुसरी सुद्धा, 2 वेगवेगळे नामांकित कॉलेजेस. आपण फक्त मार्कांपुरतं करत असू, आपण फक्त नोकरीपुरतं करत असू तर शिक्षणाचे हे हाल होतात. आणि मग ह्या अशा प्रकारे घेतलेल्या शिक्षणाच्या जोरावर आपण पुढे काय करणार आहोत? खरोखरच कुठेतरी चिटकून गेलो जरी, चिटकून जाणं हाच शब्द मी जाणीवपूर्वक वापरते की कुठेतरी चिटकून गेलो जरी तरी सुद्धा पुढची नोकरी करणं किती अवघड जाईल. आणि तरी मी वक्तृत्व ह्या शब्दाबद्दल तर काही बोललेच नाही. अदरवाईज माझा वक्तृत्व स्पर्धांच्या प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी मी ज्या ज्या कार्यक्रमाला जाते फक्त एकच कार्यक्रमातले ते सूत्रसंचालक सर, सगळीकडे सुदैवानं म्हणा दुर्दैवानं म्हणा प्राध्यापकांनीच केलेलं असायचं सूत्रसंचालन सगळं.
आणि एकाच ठिकाणी वक्तृत्व या शब्दाचा उच्चार त्यांनी वक्तृत्व असा केला. बाकी सगळेजण वक्तृत्व 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 स्पर्धेचा आता आम्ही पारितोषिक वितरण समारंभ साजरा करणार आहोत. वक्तृत्व म्हणजे वक्तृत्व या स्पर्धेची सुरुवातच बेसिकली वक्तृत्व या शब्दापासून होते. पण तेही म्हणता येत नसेल प्राध्यापकांनाही तर त्यांचे विद्यार्थी असे सॉफट सकील आणि ऋणनिर्देशांचा विचित्र उच्चार असेच होतील. आणि तरी मी प्रद्युम्न धृष्टद्युम्न ह्या शब्दाबद्दल तर बोललेच नाही. उच्चार तर आहेच, पण लिहायचं सुद्धा की प्रद्युम्न आणि धृष्टद्युम्न लिहून दाखवा. साधे शब्द येते पण ती लिहिता आले पाहिजे. कारण पुन्हा तेच आहे, आपलं वाचन कमी होत आहे. आपण अभिमानानं म्हणजे आंबेडकरांच्याही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याही स्मृती जागवताना आपण भरपूर ठिकाणी वाचत असू, लक्षात घेत असू. माझ्यासारखे बरेच जण तुम्हाला सांगत असतील की बाबासाहेब 17-18 तास अभ्यास करायचे, वाचन करायचे. त्या काळामध्ये जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी त्यांच्याकडे होती. एवढ्या पुस्तकांचं ते वाचन करायचे. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ते कुणीही नव्हते तरी सुद्धा त्यांची मेमरी एवढी स्ट्रॉंग होती की कुणीतरी त्यांना विचारलं की हे सगळं तुम्हाला लक्षात कसं राहतं, तर त्यांनी एक उत्तर दिलं होतं की एकदा पुस्तक माझ्या हातात आल्यानंतर पुन्हा ते माझ्या हातात येईल का याचीही मला शाश्वती नसते. म्हणून पहिलंच वाचन करताना मी इतकं मन लावून केलेलं असतं की अक्षर न अक्षर माझ्या डोक्यात पूर्णपणे गेलेलं असतं. वाचनाबद्दल ते करतात. अभ्यासाबद्दल आपण काय करतो हे आपण आपलं अंतर्मुख होऊन विचार करायचा आहे. त्याच्या पुढे जाऊन जर ते 16-16, 18-18 तास अभ्यास करत असतील, आपण किती तास करतोय? जितके तास करत आहोत तेवढं खरंच मन लावून करत आहोत का? त्यांना देश बांधवासाठी सगळं करायचं होतं. आपल्या नशिबानं आपण स्वतंत्र भारतात जन्माला आलेलो आहोत, ज्याच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्याचा संघर्ष करायचा नाहीये. आपल्याच आसपासच्या लोकांचे मृत्यू पाहायचे नाहीये जे स्वातंत्र्य लढ्यासाठी शहीद झाले. त्याच पद्धतीनं समाज सुधारकांनी ऑलरेडी एवढं सगळं करून ठेवलेलं आहे. मग आता फक्त आपल्याला स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी आणि जमलं तर थोडंसं समाजासाठी काहीतरी करायचंय. पण ते तरी आपण खरंच मन लावून करतोय का? ते पूर्णतः कॉन्सन्ट्रेशननं, पूर्णतः डिव्होशनने करतोय का? याही प्रश्नाचं उत्तर आपण स्वतःला द्यायला हवं आहे. आणि हे असं सगळं होत असताना, हेच चालू असताना आपण स्वतःला तोही प्रश्न विचारला पाहिजे की आंबेडकर जयंती धूमधाम रीतीने साजरी होते आणि मला खरंच जे पोस्टर वगैरे सगळे पाहायला मिळतात, खरंच एक मोठा सण सुरू आहे अशा रीतीनं मला फील होतं. जे आज येताना मी असं जस्ट मनातल्या मनात तोही विचार केला की ह्या जयंतीच्या निमित्तानं, जे प्रत्येकच जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांचे केवढे वेगळे वेगळे रूप पाहायला मिळतात. प्रत्येक फोटो काहीतरी वेगळ्या प्रकारचा असतो. मग आपल्याला खरंच त्यांनी ज्या मोठमोठ्या प्रथा मोडीत काढल्या, त्यांच्या आयुष्यात जो संघर्ष झाला तो काही कमी नव्हता ना. चौदार तळ्याचा सत्याग्रह हे आपण इतिहासामध्ये अभ्यास केलेला आहे. पण ती केस त्यांना स्वतःलाच लढावी लागली. कारण एका क्षणी असं म्हटलं गेलं की हे चौदार तळं जे आहे ते काही सार्वजनिक मालमत्ता नाहीये, ते खाजगी तळं आहे, त्याच्यावर पाणी कुणाला पिऊ द्यायचं कुणाला पिऊ द्यायचं नाही हा त्या माणसाचा अधिकार आहे. तेव्हा पुन्हा ती केस बाबासाहेब लढले. त्याच्यासाठी पण किती पेशन्स ठेवावा लागतो की सगळं दिसतंय, तुम्ही आमच्यावर अन्याय करताय हे दिसतंय, तरी सुद्धा काहीच करता येत नाही. आपल्या सगळ्या खूप असंतुष्ट झालेल्या लोकांना त्यांनी शांत केलं की कायद्याची लढाई आपल्याला कायद्याने लढायची आहे. आणि पुन्हा 1930 मध्ये मग असं सांगण्यात आलं की ती प्रॉपर्टी खाजगी असो किंवा नसो, जर ती तुम्ही सार्वजनिक वापरासाठी खुली केली असेल तर या एका समाजासाठी खुली आहे आणि त्या समाजासाठी खुली नाही असं तुम्हाला भेदभाव करता येणार नाही. काही संघर्ष त्यांना तिथे करावा लागलाच ना. तेही एवढं सगळं ज्ञान असताना, एवढी सगळी म्हणजे महान या कॅटेगरीमध्ये गेलेले असताना सुद्धा त्यांना पावलोपावली हा सगळा संघर्ष करावाच लागला. हेच सगळं चालू असताना त्यांचं पर्सनल लाईफ फार छान, आयुष्य त्यांचं चांगलं गेलं का? अजिबात नाही. मुलांचा मृत्यू होतोय, जाऊ शकत नाहीयेत ते. त्यांची रमाई, तिनं सुद्धा तेवढीच खंबीरपणानं साथ दिली जशी ज्योतिबांना सावित्रीबाई फुलेंनी दिली.
त्यांच्या अभ्यासामध्ये तिकडे व्यत्यय येऊ नये आणि त्यांना आपल्या देशबांधवासाठी जे करायचं आहे त्याच्यामध्ये त्यांचं डिस्ट्रॅक्शन होऊ नये यासाठी रमाई बाकीच्याही समाजाला काही कळू नये याच्यासाठी पहाटेच्या अंधारामध्ये जाऊन कामं करत राहिल्या, जेणेकरून थोडंफार अर्थार्जन होईल आणि घर चालवता येईल. त्यांनाही तिकडे माहीत होतं सगळीकडे काय चाललंय. मूल मेल्याचं दुःख किंवा वारल्याचं दुःख हे वडील म्हणून त्यांना जबरदस्त झालं असणारच, पण तरी सुद्धा मुलापेक्षाही मला महत्वाचं आहे माझा समाज, यांना सुधरवायचं आहे. कारण आता जर नाही सुधरवता आलं तर मग पुन्हा कधी यांची परिस्थिती सुधरेल हे तर सांगताच येत नाही. हे त्यांना इतकं जबरदस्त व्यवस्थितरित्या माहीत होतं की तो संघर्ष सुद्धा त्यांनी झेलला आणि सगळं काही काम ते आपल्या देशबांधवांसाठी करतच राहिलेत. याच सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आता जसं मी म्हणाले की खरंच अभ्यास आपण मन लावून करतोय का. हे सगळं चालू असताना, एवढ्या चांगल्या वातावरणात आपला जन्म झालेला असताना अजूनही काही रूढी अशा आहेत की ज्यांचं तरी निर्मूलन करणं आपल्या हातात आहे. फार मोठं नाही करायचंय आपल्याला, पण अगदी छोटं जे चालू आहे तिथे तरी आपण काही करू शकतो का. सामाजिक योगदान म्हणून तेवढं तरी देऊ शकतो का. अजूनही आता तुम्ही सगळे स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आहात म्हणून तुम्हाला काही गोष्टी खूप स्पष्टपणे सांगते. तुम्हाला माहीत असेल की ज्या ऊस तोड कामगार महिला आहेत किंवा ज्या अतिशय कष्टकरी महिला आहेत त्यांना स्वतःचं गर्भाशय तरुणपणीच काढून टाकावं लागतं, कारण मूल कन्सीव करणं हे त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. 9 महिने त्या मुलाला पोटात वाढवत असताना शारीरिक ताकद थोडी कमी झालेली असते किंवा नसते, पण बाळाची काळजी म्हणून थोड्या काही रिस्ट्रिक्शन्स येतात शारीरिक कामावर आणि ते रिस्ट्रिक्शन्स आले तर पगार व्यवस्थित मिळणार नाही. तो कॉन्ट्रॅक्टर मुकादम आपल्याला पैसे व्यवस्थित देणार नाही. पैसे व्यवस्थित दिले नाही तर खायचं काय हा प्रश्न येणार आहे. त्याच्यापेक्षा मला हे गर्भाशय पण नको, मूल पण नको आणि मी काम कर. तुम्हाला माहीत असेल, अंदाज किंवा तेवढा कॉमन सेन्स हा शब्द वापरेन मी, डेफिनेटली असेल की शरीरातला प्रत्येक अवयव जो निसर्गानं दिलेला आहे तो कामाचा आहे म्हणून दिला आहे. तरुणपणीच तिचं गर्भाशय काढून टाकलं तर शारीरिक तिच्यावर दुष्परिणाम काय होत असतील, मानसिक दुष्परिणाम काय होतील, भावनिक दुष्परिणाम काय होतील याचा काही विचार केला जातो. ॲब्सोल्युटली नाही. आपल्यापैकी कोणी पुढे होऊन त्यांच्यासाठी काही करण्याचा प्रयत्न करतं का. काही जण करतात, पण मी जे म्हटलं की सामाजिक योगदान आपलं सुद्धा काहीतरी तर असलं पाहिजे. इथे आपण सामाजिक योगदान देऊ शकतो का. डेफिनेटली आपण विचार केला पाहिजे. अजूनही हुंडा प्रथा संपली का. तुम्ही घरी कुटुंबियांना तुमची ताकद कदाचित एक मुलगा म्हणून, कारण तुम्ही आई वडिलांपेक्षा अर्थातच लहान आहात, त्याच्यामुळे मुलगा म्हणून तुमची ताकद कमी पडत असेल म्हणून तुम्ही माझ्या बहिणीच्या लग्नात आपण हुंडा द्यायचा नाही असा स्टँड कदाचित तुम्ही घेऊ शकणारही नाही. घ्यायला हवा, पण मे बी तुम्ही घेऊ शकला जरी नाही तरी एक स्टँड तुम्ही घेऊ शकता का. मी हुंडा घेणार नाही. तुम्ही स्टँड घेऊ शकता का. ज्याला हुंडा हवा असणार आहे त्याच्याशी मी लग्न करणार नाही. छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला, फार मोठं नाही करायचं. आपल्या सुदैवानं समाजसुधारकांनी ऑलरेडी भरपूर सारं करून ठेवलेलं आहे. बालविवाह संपले का. कोरोनाच्या काळामध्ये किती बालविवाह झाले. मुलींना शिकण्यासाठी तेवढंच प्रोत्साहन दिलं जातं का जेवढं मुलांना दिलं जातं. पैसा जर लिमिटेड असेल आणि इंजिनिअरिंगला एकाच ॲडमिशन करता येत असेल तर मुलीला प्राधान्य दिलं जाईल. ती मुलापेक्षा हुशार असूनही दिलं जाईल का. नाही. का. मुलगी परक्याचं धन, शिकेल कमवेल तर ती नवऱ्यासाठी उपयोगीच येईल, आमच्यासाठी काय उपयोगाचं येईल. तुझ्या शिक्षणावर का खर्च करायचा आहे. ही मानसिकता दुर्दैवानं अजूनही आपल्यामध्ये आहे. ही बदलण्यासाठी आपण काही करू शकतो का. त्यानंतर अजूनही कितीतरी प्रथा अशाच चालू आहेत की विधवांना कशा पद्धतीनं वागवलं जातं, त्या स्त्रीला मूल नाही तिला कशा पद्धतीनं वागवलं जातं. या अगदी अशा छोट्या छोट्या प्रथांमध्ये तरी आपण एक पाऊल पुढे टाकून सामाजिक योगदान म्हणून काहीतरी स्टँड घेणं हे करू शकतो का. जर आपण एवढ्या थोरा मोठ्यांचा वारसा सांगत असू की छत्रपती शिवरायांचे आम्ही वारसदार आहोत, महात्मा फुलेंचे आम्ही वारसदार आहोत, महामानवाचे आम्ही वारसदार आहोत, त्या सगळ्यांनी इतकं सगळं करून ठेवलेलं आहे, त्यातला 1% तरी जे आपल्यासाठी त्यांच्या पद्धतीनं तर संघर्ष करायचाच नाहीये,
आपल्याला तर पूर्ण समाजाशी झगडायचं पण नाहीये, फक्त घरापासून किंवा स्वतःपासून सुरुवात करायची आहे. जेव्हा आपण स्वतःपासून सुरुवात करतो तेव्हा खरा बदल समाजामध्ये सुद्धा घडून यायला लागतो. या सगळ्या समाज सुधारकांनी तुम्हाला तुमचं भलं कळत नाही ना, गेले उडत, मला काय करायचंय, आता मी सगळ्या मुलींना शिकवण्याचा प्रयत्न करतोय ते त्यांच्याच भल्यासाठी ना, असं म्हणून पण तुम्हाला नाही कळत, नाही शिकवणार मी. असा स्टँड जर महात्मा फुलेंनी घेतला असता, असा स्टँड जर सावित्रीबाईंनी घेतला असता, सती प्रथा नष्ट करण्यासाठी, केशवपन विध्वंस न करण्यासाठी ज्या प्रत्येक समाज सुधारकानं मोठा स्टँड घेतला आणि ते सगळं कमी करण्यासाठी, संपुष्टात आणण्यासाठी पूर्णतः प्रयत्न केला, त्याच्या 1% तरी आपण आपल्या आयुष्यासाठी, स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणू शकतो का? जर अशा रीतीनं आपण स्टँड घेणार असू तर खरंच आपण त्यांचे वारसदार आहोत हे सांगण्याचा अधिकार आपल्याला आहे असं मला वाटतं. सो आपण सगळेजण या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी जयंतीच्या, भीमराव जयंतीच्याही शुभेच्छा देते. काल महात्मा फुले जयंती झाली त्याच्याही शुभेच्छा देते. आज हनुमान जयंती आहे त्याच्याही शुभेच्छा देते. 10 तारखेला महावीर जयंती होती त्याच्याही शुभेच्छा देते. आणि एवढे सगळे थोर पुरुष आपल्या भारतामध्ये जन्मलेले आहेत, त्यांचा सगळ्यांचा वारसा आपण पुढे घेऊन चाललो आहोत. तर खरंच आपणही आपल्या परीनं एक पुढचं पाऊल उचलून थोडासा तरी बदल करू शकतो का, याचा अंतर्मुख होऊन तुम्ही विचार करावा. आणि अर्थातच पॉझिटिव्हली तुम्ही विचार कराल अशी मला खात्री आहे. आणि पॉझिटिव्हली तुम्ही हे पुढचे पावलं उचलाल याचीही मी खात्री व्यक्त करते. आणि इथेच थांब. थँक्यू सो मच.